हे गाइस, माय नेम इज ज्योती अँड वेलकम बॅक टू माय चॅनल फूड बुक्स अँड म्युझिक. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुमच्या घरी लहान मुलं आहेत आणि त्यांना फ्रूट जॅम खायला फार आवडतं, पण तुम्हाला त्यांना मार्केटमध्ये मिळतो तो फ्रूट जॅम द्यायला थोडीशी भीती वाटते, कारण त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह वगैरे ऍड केलेले असतात. बाजारातून कोणतीही गोष्ट जी तयार आहे ती द्यायला लहान मुलांना ती पौष्टिक आहे की नाही असं आपल्या मनामध्ये येऊ शकतं. तर घरच्या घरी बीटरूटचा जाम कसा बनवायचा त्याची रेसिपी आज आपण बघणार आहे. रेसिपी पूर्णपणे शेवटपर्यंत बघा. तुम्हाला कशी वाटते कमेंटमध्ये मला नक्की कळवा. चला आपण बघूया. हे इथं मी स्वच्छ धुवून असं बीटरूट घेतलेलं आहे. याची आपण साल काढून घेऊया आणि याचे बारीक असे कट करून घेऊया. इथं आपण बारीक असं बीटरूट कट करून घेतलेलं आहे. आता हे थोडंसं शिजवून घ्यायचं आहे. त्यासाठी एका भांड्यामध्ये आपण असं 1 ग्लास पाणी घेऊन तर त्यामध्ये हे आपण जे बीटचे तुकडे केलेले आहेत ते टाकून घ्यायचे आणि ह्याला मस्त असं यामध्ये शिजू द्यायचं. ह्याला आपण झाकून ठेवूया आणि थोड्या वेळात हे शिजून जातील. हे अशा पद्धतीनं आपला इथं ना बीट जे घेतलं होतं आपण ते इथं असं अशा पद्धतीनं शिजलेलं आहे. हे बघा, यातलं पाणी पूर्णपणे आटलेलं आहे. आता याला आपण हे थंड व्हायची थोडा वेळ वाट बघूया. आता हे आपलं थंड झालेलं आहे. हे बघा, थंड झाल्यानंतर याला आता आपण आताच याचं स्ट्रक्चर बघा, असं थोडं जेली टाईप झालेलं आहे. याला ह्यामध्ये आपण ऍड करूया. मिक्सरच्या भांड्यात ऍड करायचं. याला मस्त असं वाटून घेऊया. हे बघा, आता हे बीट जे आपण शिजवून घेतलेलं ते मस्त असं हे झालं. दाखवते मी तुम्हाला याचं स्ट्रक्चर. हे बघा, असं एकदम ग्रेव्ही शिजवून घेतल्यामुळे एकदम असं कन्सिस्टंट झालेलं आहे. जितकं बीट घेतलंय त्याच्या एक अर्ध किंवा अर्ध्यापेक्षा थोडासा जास्त गुळ घ्यायचा. इथं तुम्हाला गुळ वापरायचा नसेल तुम्ही साखर वापरू शकता. आणि एक अर्धा किंवा 1 टेबलस्पून इथं लिंबाचा रस आहे. हे 3 सगळं ऍड करून आपल्याला शिजवायचं आहे. चला आपण बघूया. त्या पॅन मध्ये जे आपण हे शिजवून घेतलेलं आणि बारीक करून घेतलं हे बीटरूट यामध्ये सगळं ऍड करूया. हे बघा, हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं. थोडंसं गरम झालंय. आता यामध्ये आपण जो गुळ घेतलेला आहे, जितकं बीट घेतलंय तितकाच गुळ घ्या, म्हणजे ते गोड होईल. जर तुम्हाला जास्त गोड नको असेल तर त्याच्यापेक्षा थोडासा कमी गुळ घ्या, असा किसून, आणि ते असं मस्त मिक्स करा. आणि यामध्ये असं स्ट्रक्चर बनवायचं याचं की अजिबात यामध्ये पाणी नाही राहिलं पाहिजे कुठंही. आता या गुळाचं पाणी झाल्यावर याचा ना कलर थोडासा काळा होईल. थोडासा काळपट कलरचा जाम होईल कारण मी गुळ वापरलाय. तुम्हाला जर काळपट कलर नको असेल तर तुम्ही यामध्ये ना साखर वापरा. हे असं उडून हातावरती ये जरा सांभाळून. आणि हे बघा किती छान दिसायला लागलं स्ट्रक्चर त्याचा. हा गुळ विरघळवून घ्यायचा. यामध्ये आता आपण थोडं लिंबू, 1 टेबलस्पून, अर्धा टेबलस्पून असेल हा लिंबू तितका घ्या, कारण या लिंबू टाकल्यामुळे ना यामध्ये ते जरा जास्त काळासाठी, म्हणजे जास्त वेळासाठी प्रिझर्व होतं, लवकर खराब नाही होणार हे. त्यामुळे यामध्ये लिंबाचा रस ऍड करायला विसरू नका. हे बघा, आता यामधलं पाणी ना सगळं असं आटलेलं आहे. हे बघा, अगदी जो बाजारात भेटतो ना आपल्याला जाम, सेम टू सेम तसा झालाय. त्यापेक्षा कितीतरी पटीने पौष्टिक असा घरच्या घरी बनलेला. याला आता तुम्ही ना एअरटाईट डब्यामध्ये पॅक करा आणि फ्रीजमध्ये ठेवा. हा खूप दिवस राहू शकतो फ्रीजमध्ये. तर हा आपला बनून तयार आहे बीटरूटचा जाम. तुम्ही इथं बीटरूटचं मी जे जाम बनवलाय त्याच्याऐवजी तुम्हाला दुसऱ्या फ्लेवरचा जर हवा असेल तर तिथं तुम्ही बीटरूटच्या ऐवजी दुसरं कोणतंही फ्रूट यूज करू शकता. मँगो यूज करू शकता, पायनॅपल यूज करू शकता. सगळ्या फ्रूटचा तुम्ही जाम बनवू शकता. फक्त जिथं मी गुळ वापरलाय तिथं तुम्ही साखर वापरू शकता. साखर नको असेल तर गुळ वापरा, काहीच प्रॉब्लेम नाही. टेस्ट मध्ये काहीही फरक पडत नाही. असा बाजारातून न घेता घरच्या घरी असे जाम बनवून ठेवा. लहान मुलांना नक्की आवडतील आणि पौष्टिक
पौष्टिक असे जाम त्यांना नक्की खायला द्या. व्हिडिओ कसा वाटला, रेसिपी कशी वाटली तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशा सोप्या सोप्या रेसिपींसह. तोपर्यंत बाय.